शेतकरी मित्रांनो, आपण एआय टेक्नॉलॉजीच्या आधारे ऊस शेती करतो हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. एआय टेक्नॉलॉजीच्या आधारे ऊस शेती करीत असताना आपण हे आपल्या मागे जे ऊस दिसतोय हे आपण 13007 ह्या व्हरायटीचा ऊसाची लागवड केली आहे. आणि VSI वरून ऊसाची रोपं आणले, 4.5 बाय 1.5 अशा अंतरानं ऊसाची लागवड केली. ऊसाची लागवड केल्याच्या नंतर एक थोडक्यात मी सांगतो, अगोदर आपण काय काय शेड्यूल केला एक थोडक्यात सांगतो की आपण सुरुवातीच्या 5 दिवसामध्ये आपण होमिक ऍसिड, अमिनो ऍसिड, बायोझाईम आणि 5 किलो युरिया अशी 5 दिवसामध्ये आपण त्याची आळवणी करून घेतली होती. त्याच्यानंतर 10 दिवसांनी एक आळवणी, 15-20 दिवसांनी एक आळवणी, प्रत्येक 5-7 दिवसानंतरचे आपले जे काही शेड्यूल होते ते पूर्ण आपण शेड्यूल कंप्लीट करीत इथपर्यंत आलो होतं. तर मायक्रोन्यूट्रिएंटची स्लरी आपण कशी तयार केली, 2 टँक कसे केले, प्रत्येक 10 दिवसानंतर तो टँक आपल्याला सोडायचा होता. हे मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला दाखवून दिलं. जे कोणी नवीन आपले व्हिडिओ बघणार असतील तर तुम्ही मागं जर जाऊन बघितलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की आपल्या व्हिडिओमध्ये पूर्ण मी सगळं शेड्यूल समजून सांगितलेलं आहे. तर आज आपल्या ऊसाला 90 दिवस झाले. मागचा एक डोस घेतला होता आपण एक खताचा, त्यावेळेस 45 दिवसाचा ऊस होता आणि 45 दिवसाचा ऊस असताना आपण एक खताचा डोस घेतला होता. त्याच्यानंतर 60 दिवसाचा ऊस झाला. 60 दिवसाचा झाल्याच्या नंतर आपण त्याचा जेठा कोंब खोडून घेतला आणि आज जवळपास 90 दिवसाचा आपला ऊस झालेला आहे. जे काही आपलं मधलं शेड्यूल होतं 60 दिवसापासून पुढचं, आता बऱ्याच दिवसापासून मी एआय टेक्नॉलॉजीचा व्हिडिओ केला नव्हता, पण आज परत एकदा व्हिडिओ करायलो. तर मधलं जे शेड्यूल होतं ते रेग्युलर शेड्यूल होतं आपलं, की फॉस्फरिक ऍसिड सोडायचं, पुन्हा त्याच्यानंतर किलो युरिया सोडायचा फॉस्फरिक ऍसिड सोबत, आणि जी आपली मायक्रोन्यूट्रिएंटची स्लरी सोडायची होती ती पण आपल्याला एक सोडायची होती. तर आज 90 दिवसाच्या नंतर आपण कोणता डोस घेतला हे मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवून देणार आहे. तर 90 दिवसाच्या नंतर आपण डोस घेतलाय. अगोदर खत टाकून घेतलं आणि बैलाच्या साह्याने आपण आता ह्याच्यामध्ये पाळे हाणण्याचं काम चालू आहे. तर एक 10-26 घेतलं, 50 किलो पॉलिसल्फेट घेतलं, 25 किलो जे आपलं 0050 आहे ते घेतलं, परत आणखीन एक NH5 गोल्ड घेतलं आणि एक 45 किलो युरिया घेतला, एक 10 किलो आयमिक्स नावाची ही बकेट आहे हे एक वापरली, आणि एक 5 किलो आपलं जे खतामध्ये जे आपलं कीटकनाशक येत आहे ग्रॅन्युलमधलं ते एक वापरलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे आपण एवढं खत आसन हे आसन हे मी तर वेळोवेळी तुम्हाला सांगतोच आहे किंवा हे खत वापरल्यानंतर काय फायदा आहे काय नाही, पण आज आपल्याकडे एक पाहुणे आलेले आहेत आणि ते आज आपल्याला समजून सांगणार आहेत किंवा आपण जे हे खताचा डोस घेतलाय तर हे खताचा डोस आपण घेतलाय तर ह्याचे काय फायदे आपल्याला होणार आहेत, आपल्या ऊस शेतीमध्ये ह्याचे काय फायदे आहेत. तर अगोदर त्यांची मी तुम्हाला ओळख करून देतो. हे आपले वरकड साहेब आहेत, तुकाराम वरकड साहेब. तर शेतीमध्ये मोठं योगदान आहे, भरपूर दिवसापासून शेतीमध्ये काम करतात. तर साहेब रामराम. रामराम साहेब, आम्ही आतापर्यंत जे काही आम्ही खताचे डोस घेतले तर काही ड्रिचिंग केल्या असत्या, परत आणखीन आता हे खताचा डोस घ्यायला, काय वाटतंय तुम्हाला आज ऊसाची परिस्थिती बघितल्याच्या नंतर, फुटवे असते, ऊसाची ग्रोथ असन, ह्याच्याबद्दल काय वाटतंय? तर जे तुम्ही आतापर्यंत जे तुम्ही शेड्यूल सांगितलं त्या पद्धतीनुसार जर बघायचं झालं तर ऊसाची काळोखी, ऊसाचा फुटवा आणि ऊसामध्ये जो आपण म्हणतो जोमदारपणा आहे तो खूप चांगल्या पद्धतीने आणि वेल डेव्हलप झालेला आपल्याला दिसून आलेला आहे. जे की तुम्ही सांगितलं आता जे खत तुम्ही दुसरा सेकंड डोस जो वापरलेला आहे त्यामुळे जे ऊसाला जे लागणारे खत होते ते त्याला व्यवस्थितपणे आणि टायमिंग मध्ये त्या स्टेजमध्ये त्याला व्यवस्थित लागू झालेले आहेत. त्यामुळे म्हणजे बघायचं झालं तर आपल्याला फुटव्यानुसार दिसून येते की जे सबसमान फुटे आणि सगळे जोमदार फुटे आपल्याला दिसून आले. साहेब, आता एका जागेवर आपल्याला काही जागेवर 20 पर्यंत फुटवे दिसायलेत, 12-13 पासून पुढे तर 20-22 पर्यंत आपल्याला ऊसाचे फुटवे एका जागेवर आपल्याला मिळाले आहेत. तर हे असे एवढे फुटवेच्या संख्या आपली मेंटेन करण्यासाठी आणखीन ह्या खताचे आपल्याला काही फायदे होते का त्याच्यामध्ये? नक्कीच. तुम्हाला या खतामधून सुद्धा जे तुमचे अजून फुटवे निघणार आहेत ते सुद्धा फुटवे निघतील आणि ते सुद्धा ठळस आणि जोमदार पद्धतीने तुम्हाला फुटे दिसून येतील. साहेब, हे आता 10-26 आहे, 10-26चा आपल्या ऊस पिकाला ह्या काय फायदा होईल हे एकदा शेतकऱ्याला सांगा. तर शेतकरी मित्र, हे जे तुम्ही बघतायत 10-26 हा जो ग्रेड आहे याला आपण कॉम्प्लेक्स फर्टिलायझर जे की मिश्र खत असं म्हणतो. यामध्ये तुम्हाला 10% नत्र, 26% उच्च दर्जाचं स्फुरद आणि 26% परत उच्च दर्जाचं तुम्हाला पालाश असं याचं कॉम्बिनेशन आहे. याचं जर आपण ज्यावेळेस आपण तुम्हाला सेकंड डोस मध्ये याची तुम्हाला मात्रा दिलेली आहे तर याचा फायदा असा आहे की जे सुरुवातीच्या काळात आणि शेवटच्या काळामध्ये, सुरुवातीच्या काळात कसा की जे मुळ्यांची जोमदार वाढ यामुळे होते आणि शेवटच्या काळामध्ये ऊस ज्यावेळेस आपण ऊस कांड्यामध्ये असतो त्यावेळेस जे हाय उच्च दर्जाचं जे काही पालाश आहे याचा फायदा असा होतो की एक तर
साईज आपल्या ऊसाची, त्यासोबतच साखरेचं प्रमाण आणि वेट हे चांगल्या पद्धतीने आपलं हे खत देतं. साहेब आता त्याच्यानंतर हे आपलं पॉलिसल्फेट आहे. तर पॉलिसल्फेटमध्ये सल्फर, कॅल्शियम, मॅग्नेशियम हे सगळे घटक येतात. तर ह्याच्याबद्दल पण एकदा सांगा. तर हे जे पॉलिसल्फेट आहे हे एक नैसर्गिकरित्या तयार केलेलं हे खत आहे, ज्याला की आपण पॉलिहॅलाइट या खडकामधून याची निर्मिती झालेली आहे. यामध्ये 4 in 1 याला कशामुळे म्हटलं की याच्यामध्ये तुम्हाला पोटॅश, सल्फर, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे 4ही घटक यामध्ये तुम्हाला भेटून जातील. आणि हे जे खत आहे यामध्ये तुम्हाला पोटॅश तुम्हाला याच्यात जवळपास 40 ते 25% पर्यंत तुम्हाला पोटॅश भेटेल. मॅग्नेशियम 6% आहे, कॅल्शियम आहे 16 ते 17% आणि सल्फर जे की 17 ते 18% तुम्हाला याच्यामध्ये सल्फर भेटून जाईल. आता त्याच्यानंतर हे पुन्हा आपल्याला 0050 आता टाकायला सांगितलं आहे. तर 0050 चे काय फायदे आहेत? याला आपण जनरली SOP सल्फेट ऑफ पोटॅश असं म्हणतो. सल्फेट ऑफ पोटॅश यामध्ये तुम्हाला 17 ते 18% गंधक भेटतं आणि 47 ते 28% पोटॅश भेटतं. तर पॉलिसल्फेट आणि SOP याच्यामधलं जर तुम्हाला फरक किंवा तुम्हाला असं वाटेल की बाबा जे शेतकऱ्यांनी दोन्ही पण एकदाच कशासाठी घेतलं, तर ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की फक्त पोटॅशची गरज आहे तर तुम्ही तिथे SOP टाकू शकता. तिथं तुम्हाला बाकीचे जिथं कॅल्शियम, मॅग्नेशियमची तुम्हाला गरज वाटणार नाही तर तुम्ही तिथे SOP घेऊ शकता. पण जर SOP आणि पॉलिसल्फेट यामध्ये जर तुम्हाला बघायचं झालं तर पॉलिसल्फेट हे हळूहळू विरघळणारं खत आहे, जे दीर्घकाळ पिकाला उपलब्ध करतं. त्याचसोबत जर SOP मध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर SOP हे विरघळणारं खत आहे, जे लगेच लागू होतं आणि लवकर संपतो. हा, बरोबर आहे साहेब. आता त्याचबरोबर आपण टाकलेलं आहे NH5 गोल्ड. तर ह्या NH5 गोल्डचा काय फायदा आहे? हे जे NH5 गोल्ड आहे आयडियल कंपनीचं, तर याच्यामध्ये तुम्हाला अॅमिनो ऍसिड आहे, फल्विक ऍसिड आहे, सीविड एक्स्ट्रॅक्ट आहेत आणि याचा सगळ्यात महत्वाचा जो मेजर रोल आहे तो जमिनीसाठी भूसुधारक म्हणून काम करतो. याच्यामध्ये जे जमिनीची तुमची भौतिक, त्याच्यानंतर रासायनिक आणि जैविक जे काही गुणधर्म आहेत जमिनीचे ते खूप चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये मेंटेन होतात. त्यासोबतच जे अविघटित आपण म्हणतो अन्नद्रव्य आहेत जे जमिनीतले, ते विघटित करून पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम NH5 गोल्ड करतं. साहेब, NH5च्या वापरामुळे बऱ्याच वेळेस काही शेतकऱ्याचा मला अनुभव मिळाला की मुळ्याची वाढ चांगली झाली. तर असं काय आहे त्याच्यामध्ये? असं नक्कीच कारण जे आम्ही तुम्हाला आता अगोदरच म्हटलं की हे भूसुधारक म्हणून काम करतं. जे जमिनीमध्ये मातीचा जो कण आहे, ज्याला आपण सॉइल स्ट्रक्चर म्हणतो, सॉइल पार्टिकल जे असतात, सँड, सिल्ट, क्ले, तर हे पार्टिकल जे ते सुट करतात आणि जे मुळं जे आहेत, मुळांना जिथं जमीन आपण म्हणतो की जिथं जाड जमीन आहे किंवा चिकट जमीन आहे तिथं मुळं असं व्यवस्थित जात नाही, तर तिथं हे पूर्णपणे व्यवस्थित मूळ चांगल्या पद्धतीनं पसरतं आणि ज्या मुळावरती जे हेअर्स असतात, आपण मूळ केशिका म्हणतो, रूट हेअर्स, ते सुद्धा वेल डेव्हलप चांगलं तुम्हाला दिसून येतं. साहेब, आता त्याच्याबरोबर आपण घेतलेलं आहे युरिया पण घेतलेला आहे 1 बॅग. तर युरियाचा काय फायदा आहे आपल्या ऊस शेतीमध्ये? हे एक स्टेट फर्टिलायझर आहे, ज्यामध्ये की फक्त एकच मुख्य अन्नद्रव्य असतं, जे तुम्हाला नत्र 46% तुम्हाला पिकाला उपलब्ध करून देतं, जे की पिकाची वाढ जर कुठं पाणी जास्त असेल तर पिकाची वाढ कुठं खुंटली असेल तुम्ही तिथं ते देऊ शकता. त्याचबरोबर आपण पुन्हा आणखीन एक आयमिक्स ही बकेट वापरली होती 10 किलोची. तर ह्याचा काय फायदा आहे? आयमिक्स हे सुद्धा खूप चांगलं आहे, ज्यामध्ये की सिलिकॉन सगळ्यात महत्वाचं शेतकरी बंधूंनो तुम्हाला सांगायचं झालं तर ऊस पिकाला सिलिकॉन हे खूप चांगल्या पद्धतीचं एक आपण त्याला आता मायक्रो न्यूट्रिएंट मध्ये सुद्धा त्याची आपण गणना करतो सिलिकॉनची. जे ऊसामध्ये काळोखी, त्यासोबतच रेजिस्टंट पॉवर, जे किडीचा अटॅक असेल त्याच्या विरुद्ध जे रेजिस्टंट पॉवर निर्माण करतं ते सिलिकॉनमुळे होतं. सिलिकॉनचा फायदा ऊसासाठी असा आहे की पानाचा पसरटपणा, जे तुम्हाला जेवढं प्रकाश संश्लेषण होईल तुमचं, तर ते पसरट जेवढा पान तुमचं पसरटपण असेल तेवढं ते झाड फास्ट चालतं आणि निरोगी राहून पिकाची काळोखी वाढवतं. आणि पुन्हा आणखीन आपण ह्याच्या बरोबरच सगळं घेत असताना आपण एक कीटकनाशकचा पण वापर केला ग्रॅन्युल मधल्या. तर ते पण का वापरलं पाहिजे? आता भरपूर शेतकरी त्यांना मी सांगत असतो की कीटकनाशकचा वापर करा तुम्ही, पण ते माझं तर ऐकत नाही. तर तुम्ही एक वेळेस सांगा काय असता फायदा त्याचा. तर शेतकरी बंधूंनो, जे तुम्ही खतं टाकता, खताच्या बेसल डोस मध्ये तुमच्या जमिनीमध्ये जे तुम्ही शेणखत टाकता, तर शेणखतामधून जे काही हुमणीचं अटॅक होतो शेतामध्ये आपल्या पिकावरती, तर त्यासाठी एखादं तुम्ही कीटकनाशक तुम्ही बेसल डोस मध्ये जरूर टाकू शकता. जसं की फर्टेरा आहे, त्याच्यामध्ये क्लोरॅन्ट्रिप्लूर आहे, तर 4.4% ग्रॅन्युअल मध्ये, हे तुमचं हुमणीसाठी दीर्घकाळ नियंत्रण करण्यासाठी पिकाला तुमच्या चांगलं काम करून देतं. साहेब, खरंच आज तुम्ही
एकदम मोलाचं मार्गदर्शन आमच्या सगळ्या शेतकऱ्याला केलंय. आणि खरंच ऊसामध्ये जी ग्रोथ आहे ही एकदम भारी आहे. हिरवेगारपणा चांगला टिकून राहिला ह्या ऊसामध्ये. आता हे खत टाकलंय, ह्याच्यानंतर आपण पाणी देणार आहे. पाणी दिल्याच्या नंतर आणखीन एक 8-10 दिवसात 15 दिवसात पण ऊसामध्ये ह्या भरपूर बदल आपल्याला दिसायला चालू होईल. शेतकरी मित्रांनो, AI टेक्नॉलॉजीच्या आधारे ऊस शेती करतो. मागच्या बाजूला आमचं हे AI टेक्नॉलॉजीचा सेन्सर आपल्या इथं लावलेला आहे. आणि ह्या सेन्सर जसं सांगन की इतकं पाणी द्या, इतकं खत द्या, तितकंच आपण त्याला पाणी देतो, तितकंच खत देतो. आज पाळी घालण्याचं काम चालू आहे. ह्याच्यामध्ये भरपूर जागेवर आमची कोरडी जमीन होती ऐन मध्यभागी. तर आवतावाला जरा बेजार झाला, कारण की आम्ही पाणीच तितकं दिलंय की AI जसं सांगन किंवा तुम्ही फक्त 1 तास पाणी द्या, 1.5 तासच पाणी द्या, तर तितकंच पाणी दिलेलं आहे. पूर्ण जमीन आम्ही भिजवीत नव्हतो. हे जे मधलं अंतर आहे, तर मधी रानामध्ये भेगडी पाड्या होत्या, अशी आमची जमीन झालती. पण आम्ही तरी पण पाळी हाणायची होती, तरी पण आम्ही जास्त पाणी न देता जेवढी याने सांगितलं तेवढंच पाणी दिलेलं आहे. आज पाळी हाणून घेण्याचं काम चालू आहे. आणखीन उद्या नाही तर परवा दिवशी पुन्हा आणखीन आमचा पाण्याचा शेड्यूल येईल. त्या दिवशी आपण पाणी देऊ आणि नंतर आणखीन 15-20 दिवसानंतर मी तुम्हाला नक्की दाखवून देईन की आपल्या ऊसामध्ये काय बदल झाले. तर साहेब, तुम्ही आलात, आमच्या सगळ्या शेतकऱ्याला मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे यूट्यूब चॅनल आहे आणि फेसबुकला दत्ताभाऊ दैफळे ह्या नावाचं पेज आहे. ह्या दोन्हीला पण फॉलो करा आणि जर काही चुका होत असत्या तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. राम राम.